टुमटुमीत फुगणारी रामनवमी विशेष कमी तेल पिणारी पुरी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे नक्की पहा. अगदी एक सिक्रेट वस्तू आपल्याला या पिठामध्ये पीठ मळताना घालायची आहे. अशा पद्धतीने अगदी टुमटुमीत व गरगरीत फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार आहेत. तुम्ही श्रीखंड, आमरस, रस्सा भाजी, सुक्की भाजी कशासोबतही खाऊ शकता. तर आज आपण रामनवमी विशेष पुरी ही रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला आता या गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे अगदी बारीक रवा घालायचा आहे. बघू शकता तुम्ही 2 चमचे मी बारीक रवा घातलेला आहे. तसेच आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला साध्या पाण्यामध्येच घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर या प्रकारे कमी पाणी, अगदी थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे. म्हणजे घट्ट म्हणजे अगदी घट्ट पण नाही आणि चपातीसारखं पण पीठ मळायचं नाही. चपातीचं थोडं आपलं मऊ पीठ असतं, हे पीठ आपल्याला थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं पाणी घालून. तर इथे बघा, घट्ट असा गोळा मळून झालेला आहे. आपल्याला आता हे अर्धा पाऊण तासासाठी भिजत ठेवायचं आहे अशा पद्धतीने. तर आता बघा, अर्धा तास झालेला आहे आणि आता मी याचे अशा प्रकारे, मला पुऱ्या मोठ्या करायच्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेत. आता लगेच पुरी लाटून घेऊयात. पुरी लाटताना जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही. अशा पद्धतीने अगदी चारी बाजूनी समान अशी पुरी लाटून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी अजून एक पुरी लाटून दाखवते. पीठ घट्ट असल्यामुळे आपल्याला वरून वाळलं पीठ लावायची काहीच गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नेहमी पुऱ्या बनवून बघा. अगदी तेलकट पुरी, अजिबात पुरीमध्ये तेल अजिबात राहत नाही, कमी तेलकट होतात. तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता इकडे तेल छान असं तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही, पुरी तेलात घातल्यानंतर कशी फुगलेली आहे. अगदी टुमटुमीत अशी पुरी फुगलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पीठ मळलत तर पुरी कधीच तेल पिणार नाही. खाताना आपल्याला जळजळही होणार नाही आणि जेवण झाल्यानंतर असं जळजळल्यासारखं किंवा तेलकटही घशामध्ये वाटणार नाही. अगदी कमी तेलामध्ये छान अशा अगदी टुमटुमीत फुगलेल्या गरगरीत पुऱ्या आपल्या आज आपण इथे तळून घेत आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी आता पटापट सर्व पुऱ्या तळून घेते. आणि मंडळी, तुम्हाला मला एक सांगायचं आहे. प्लीज, तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, ताई असतील, दादा असतील, पण लाईक करत नाही हो. प्लीज लाईक करा ना, लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला अजून चांगले व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येईल. तुमच्यापर्यंत मी चांगले व्हिडिओ पोचवेन. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या कशा अगदी टुमटुमीत फुगत आहेत. पुरी जास्त अलटीपलटी नाही करायची. एक बाजू भाजली की दुसरी बाजू पलटी केली की अशा पद्धतीने लगेच काढून घ्यायची. तर रामनवमीला आपल्याला
घरी आपण आपल्या घरामध्ये गोडधोड तर बनवतोच, तर गोडधोड म्हणलं की त्याच्यामध्ये पुऱ्या तर येतातच. अगदी गोडाचं कोणतंही जेवण असू दे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की उद्या पुऱ्या बनवून बघा. पुरी अगदी कमी तेल पिते आणि आपल्याला त्रासही होत नाही. प्लीज एक लाईक करा सर्वांनी आणि आपल्या ताईच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. अगदी मेहनत खूप लागते हो व्हिडिओ बनवायला. त्यामुळे मला असं वाटतंय माझ्या लाडक्या यूट्यूब फॅमिलीनी माझ्या सर्व व्हिडिओंना लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर कराल अशी मी अपेक्षा करते. तर बघा अशा पद्धतीने छान अशा आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल पुरी बसलेली नाही खाली. तळल्यानंतर मी तुम्हाला थंड झाल्यावर पुऱ्यांचा व्हिडिओ इथे दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने छान अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.